मी दीपक सोनवणे आपल्या इको फ्रेंडली नर्सरीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत. आज आपण घेतो आहेत आपल्या शेतातील किमती गवत, ज्या आपण बांधावर किंवा आपल्या शेतामध्ये जे उगवतो आणि ते आपण काहीही कामाचं नाही म्हणून ते काढून फेकून देतो आणि ज्याला आयुर्वेदात अतिशय महत्त्वाचं स्थान आहे, अशा काही महत्त्वाच्या वनस्पतीची आपण काही टप्प्यांमध्ये ओळख करून देत आहोत. याची डिटेल व्हिडिओ पुढच्या याच्यामध्ये सिरीजमध्ये आपण देणारच आहोत की त्याचा औषधी उपयोग, त्याचं सध्याचं मार्केट, त्या कशात वापरली जातात, हे सगळं देणार आहोत. फक्त एवढंच आहे की ह्या वनस्पती आपण दुर्दैवाने आपल्याला त्याची जाणीव नसल्यामुळे आपण गवत म्हणून किंवा आपल्याला त्रासदायक वीड म्हणून हे आपण तणनाशक मारतो किंवा हे काढून फेकून देतो. त्याची ओळख व्हावी हा एक मात्र उद्देश. हा अपमार्ग आहे. अपमार्ग, आघाडा ही 21 पत्रीमध्ये आहे. ही बऱ्याच ठिकाणी म्हणजे वेदामध्ये याचा बऱ्याच ठिकाणी उल्लेख आहे. याचं बी विकलं जातं, याचं पंचांगसुद्धा औषधात वापरतात. त्यामुळे ही अतिशय महत्त्वाची वनस्पती म्हणून आयुर्वेदामध्ये हिला म्हणजे महत्त्वाची वनस्पती म्हणून हिला मान्यता आहे. धन्यवाद. आपल्या शेताच्या बांधावर किंवा शेतावर उगवणारी ही वनस्पती अतिशय आपल्याकडनं दुर्लक्षित झालेली आहे. त्यामुळे आयुर्वेदात हिला बऱ्यापैकी महत्त्वाचं स्थान दिलं गेलेलं आहे. ही जी वनस्पती, ह्याची जी काडी आता ही मी जी दाखवतोय, ही शेवग्याच्या शेंगा. आता पूर्वी शेवग्यामध्ये काही शेंगा कडू येतात. शेवग्याच्या शेंगेत त्या कडू शेवग्याच्या शेंगेच्या भाजीमध्ये, भाजी शिजवल्यानंतर जर कधी आपण ही काडी फिरवली तर भाजीचा कडवटपणा कमी होतो. पूर्वी ही जुनी जाणती मंडळी जी आहे, यांच्याकडे पूर्वी ह्या काड्या किंवा आघाड्याच्या वनस्पती किंवा त्याचं बी हे सांभाळून ठेवलं जात. असं